brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या दिवसापासून या सभागृहानं अनेक नेते पाहिले, अनेक अधिवेशनं पाहिली, पण मला खेदाने या ठिकाणी व्यक्त करावं लागेल, आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात 7070 स्क्वेअर फुटाचं हे विधानसभा गृह, ज्याच्यामध्ये हा 6 महान तस्विरी ठेवल्यात, त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो। आज सभागृहाने कारवाई केली। अध्यक्ष महोदय, खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजेत। काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले। ते वीर संभाजी राजांचं शौर्य सांगत होते। काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जेव्हा संभाजी राजांची शौर्याची गाथा गायली जात होती, गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात, संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता। का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात। काय कारण होतं? काय कारण होतं? काय कारण होतं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आजही ते फुटेज काढून पहा। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते। संभाजी राजे कशा वीरच सांगत होते। आनंद वाटला असता, आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय होय आमचे संभाजी राजे शूर होते, तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे, लाज। बस बस मी बोलतो। राम कदम साहेब, राम कदम साहेब, राम कदम साहेब, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे, पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे, व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात, व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात। व्हिडिओमध्ये उभाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव, वडट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात। आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या मार्गाने हा विषय शौर्याची मांडा, गाथा आणि तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। गोंधळ घालाल, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। आमदार साहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल। अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगेन, अध्यक्ष महोदय निक्षून सांगेन, याला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे, लाज। रेकॉर्डवरून काढलं जाईल, रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरच काढलं जाईल। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला। आमदार साहेब, राम कदम साहेब, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। खूप गंभीर विषय आहे आपण मांडलेला, पण वेगळ्या मार्गाने आपण तो सभागृहात आणा। अध्यक्ष महोदय, रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरच काढलं जाईल, रेकॉर्डवरच काढलं जाईल। पहिला मुद्दा, अभिभाषणाचा पहिला मुद्दा
शासन राजमाता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा रेकॉर्ड फुले, तपासून क्रांती रेकॉर्डवरचं काढलं जाईल. सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज या समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचं पालन करेन. हिंदी में कहावत है, जब मुद्दे नहीं बचते, जब मुद्दे नहीं बचते, मोगल साहेब, तो इस प्रकार से कंफ्यूज करने का प्रयास होता है. याच्यानंतरचा क्रम कोणाचा अरे आहे? हिम्मत याच्यानंतरचा असेल क्रम तर माझं पूर्ण आहे का? आणि ज्या वेळेस तुमची वेळ येईल बोलायची त्यावेळेस बोला. हा राम कदम सभागृहात बसेल, हा राम कदम बसेल सभागृहात. हिम्मत अगं भास्कर जाधव साहेब, आपल्या भाषणात आपण बोला, जे 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 तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. आपल्या भाषणात आपण बोला. सभागृहात प्रत्येक सदस्याला संरक्षण दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी माझ्या नाही, आपल्या भाषणात बोला ना आपण. तुम्हाला छत्रपती संरक्षण दिलं शिवाजी जाईल. महाराजांचा आपल्याला संरक्षण देऊ. आणि संभाजीराजांचा आपल्याला संरक्षण दिलं. उल्लेख अभिभाषणाच्या राज्यपालांच्या पहिल्या मुद्द्यात आहे. टोटल 61 मुद्दे मी वाचलेत, ऐकलेत, आणि तुम्ही वाचले नसतील तर एकदा बघा. अध्यक्ष महोदय, मला तो दिवस आठवतो, 31 ऑक्टोबर 2014, ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संध्याकाळी 4 वाजता वानखेडे स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यावेळेस आपण सगळे उपस्थित होतो. 4 वाजता शपथविधी झाला आणि संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा त्यांनी आयुष्यातली पहिली कॅबिनेट घेतली, त्या पहिल्या कॅबिनेटचा निर्णय होता की राज्यामध्ये जवळपास 350 सेवा ज्या ऑनलाईन लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयात तहसीलदार ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ते ऑनलाईन मिळालं पाहिजे. हा निर्णय कॅबिनेटचा पहिला निर्णय होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा 5 डिसेंबरला शपथ घेतली आणि 5 डिसेंबरला शपथ घेतल्याच्या नंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला असेल? आदरणीय बडोले साहेब, त्यांनी पहिला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ज्या आरोग्य खात्यातून, म्हणजे सीएम ऑफिसमध्ये आपण एक वेगळं मेडिकल डिपार्टमेंट सुरू केलंय लोकांना मदत करणारं, तर त्या डिपार्टमेंटचे गोरगरीब गरजू लोकांना ते पैसे मोफत आपण जे देतो सीएम निधीतून, ती फाईल पहिली मंजूर केली. हा त्या कॅबिनेट मधला पहिला निर्णय होता. आता फरक बघा, फरक स्पष्ट आहे. 14 ते 24, 14 ते खाली बसून बोलू 24 नका. फरक स्पष्ट आहे. आमदार साहेब, थोडं या senior आहात महाराष्ट्रानं आपण, ज्येष्ठ 14 ते आहात. 19 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाहिलं. किती कष्टाळू आहेत ते पूर्ण देशानं पाहिलं. आणि 19ला दगाफटका करून कष्टटाळू मुख्यमंत्री कसे झाले. कष्टाळू आणि कष्टटाळू मधला फरक आहे. 19 मध्ये 2.5 वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते, कष्टटाळू मुख्यमंत्री होते.